पुढच्या बातमीकडे वळूयात। गणेशोत्सवाच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यापासून बंद असलेला भिडे पूल सुरू करण्याचं आश्वासन हे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेलं आहे। महामेट्रोच्या पादचारी पुलासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। एक वेळ याला मेट्रोकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता लवकरात लवकर हा पूल सुरू होणार आहे। गेल्या 3 महिन्यापासून बंद असलेला पुण्यातला भिडे पूल आता गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याची माहिती जी आहे ती पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेली आहे। खरं तर मे महिन्यापासून जो आहे तो पुण्यातला हा भिडे पूल जो आहे तो पादचारी पूल निर्माण करत आहे मेट्रो आणि त्यासाठी बंद करण्यात आलेला होता। खरं तर याची मुदतवाढ सुद्धा मेट्रोकडून घेण्यात आलेली होती। सुरुवातीला एप्रिलमध्ये हा ब्रिज जो आहे तो सुरू करण्यात येणार होता, मात्र त्याचं काम झालं नसल्याने पुन्हा एकदा महापालिकेकडून ही सगळी मुदतवाढ घेण्यात आलेली होती। आता मात्र पुण्यातला गणेशोत्सव हा खूप मोठा असतो आणि त्यामुळे हा रस्ता सुरू होणं गरजेचं आहे, कारण 2 नारायणपेठ किंवा टिळक रोड याला जोडणारा हा सगळा भिडे पूल आहे आणि हा भिडे पूल गेल्या 3 महिन्यापासून बंद असल्यामुळे याचा वाहतुकीवर मोठा परिणाम जो आहे तो शहरातल्या इतर ठिकाणी सुद्धा होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे काल आयुक्तांनी या बैठकीत हा निर्णय घेतलाय। त्यानंतर आज पोलिसांकडून सुद्धा भिडे पुलावरची सगळी माहिती घेण्यात येते। भिडे पुलाचं जे पादचाऱ्याचं काम आहे ते युद्ध पातळीवर जरी सुरू असलं तरी या कामाला विलंब होतो। मेट्रोकडून सातत्याने पत्रव्यवहार करून या कामाची मुदतवाढ घेतली जाते आणि त्यामुळे त्याचा सगळा परिणाम जो आहे तो पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरती होतो। त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर 3 महिन्यापासून बंद असलेला भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।